नंबर 1, संध्याकाळचे जेवण जास्त झाल्यावर पोट जड होतं ना, मग जेवण झाल्यावर एक गुळाचा खडा खात जा. बघा, जेवण लगेच पचेल आणि पोट हलके वाटेल. नंबर 2, कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवायचे असेल तर ओल्या कपड्यात गुंडाळून डब्यात ठेवा. अशी ठेवली तर 7-8 दिवस ताजीतवानी राहते. थेट पिशवीत ठेवली तर लगेच काळी पडते. नंबर 2, भाजीची ग्रेव्ही घट्ट आणि चविष्ट करायची असेल तर कांदा भाजताना त्यात 1 चमचा बेसन पीठ घाला. याने ग्रेव्हीला छान चव येते. नंबर 4, अंग दुखत असेल तर हळद वाढवून ती दुधात घालून घ्या किंवा सुंठ, हळद आणि खसखस एकत्र उकडून रोज रात्री ते दूध पीत जा. सांधेदुखी, पाठदुखी याने कमी होईल. नंबर 5, हिरड्यांची सूज आली असेल तर काळी मिरीचा काढा करून दिवसातून 4-5 वेळा गुळण्या करा. लगेचच आराम पडेल आणि दुखणी सुद्धा थांबेल. नंबर 6, भाजी शिजवताना झाकणावर पाणी ठेवू नका. पाणी आत जाऊन भाजी पांचट होते आणि चव यामुळे भाजीची बिघडते. नंबर 7, लघवी करताना जडजड होत असेल तर 3 चमचे बोगळची भुकटी 1 ग्लासात पाण्यात भिजवून त्यात थोडी साखर घाला. हे दिवसातून 2 वेळा पीत जा. नंबर 8, तोंडातून वास येत असेल तर सुंठ चगडा. हा जुना उपाय सकाळी उपाशी पोटी केला तर जास्त फायदा होतो. नंबर 9, कडधान्य शिजवताना त्यात थोडे मेथीचे दाणे टाका. त्यामुळे कडधान्य लगेच पचायला फार मदत होईल. नंबर 10, गोड पदार्थ करताना त्यात लवंग किंवा मग वेलची टाका. छान वास येतो आणि यामुळे चवही वाढते. नंबर 11, पोटातील जंतू घालवायचे असतील तर कडुलिंबाच्या पाण्याचा रस आणि मध हे समप्रमाणात एकत्र करायचं आणि मग प्यायचं. नंबर 12, पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज चपातीसोबत कांदा खात जा. याने सुद्धा फरक पडते. नंबर 13, चेहऱ्यावर सुकुत्या आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे आली असतील तर खोबरेल तेल आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर मालिश करा. हे आठवड्यातून 2दा केल्याने फरक पडेल. नंबर 14, चेहरा कोरडा आणि निस्तेज झाला असेल तर रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याला मालिश करा. याने नक्की फरक पडेल. नंबर 15, दुधामध्ये वेलची टाकून उकडून घ्या. ही छान उकडल्यानंतर हे दूध पिल्याने शरीरातील सगळा थकवा दूर होतो. नंबर 16, सकाळी उठल्यावर तोंड न धुता पाणी प्या. यामुळे पोट साफ होते आणि शरीरही तुमचं निरोगी राहते. नंबर 17, पिकलेली जांभळं खा. ती मूत्रमार्गातल्या खड्यांवर गुणकारी आहे. तसेच तुळशीच्या बिया, जिरे आणि साखर एकत्र करून दुधासोबत घेतल्यास अडकलेला जो खडा आहे तो बाहेर पडतो. नंबर 18, किडनी निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लघवी करावे. याने तुमची किडनी निरोगी राहील. नंबर 19, बीटरूटची पाने उकडून त्या पाण्याने डोकं धुतल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो आणि केस चमकदार होतात. नंबर 20, दह्याच्या वाटीत थोडं मीठ घालून ठेवा. यामुळे काय होईल, दही लवकर आंबट होत नाही आणि चवीलाही गोडसर लागतं. नंबर 21, भातात वरण मिसळून त्यावर तूप टाकून खा. हे मिश्रण अगदी हलकं असतं, त्यामुळे पचन चांगलं होतं. विशेषतः आजारी माणसांसाठी हे खूपच चांगलं आहे आणि खूप उपयुक्त आहे. नंबर 22, रोजचं वरण मिक्सरमध्ये न वाटता घोटणीने घोटा. यामुळे चव चांगली लागते आणि उष्णता सुद्धा वाढत नाही. नंबर 23, बटाटा भाजीसाठी बेसन भिजवताना त्यात हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि कोथिंबीर याचा जाडसर ठेचा करून घाला. याने भाजीची चव अप्रतिम लागेल. नंबर 24, फोडणी करताना हिंग आधी तेलात घाला. हिंग चांगला परतल्याने त्याचा वास संपूर्ण भाजीत पसरतो आणि भाजीची चव सुद्धा छान लागते. नंबर 25, उरलेला भात आहे तो फेकून देऊ नका. त्यात थोडं पाणी घालून गरम करा. भात पुन्हा मऊ होईल आणि वाया सुद्धा जाणार नाही. नंबर 26, पोळ्यांसाठी कणिक मळताना त्यात थोडं तेल घाला. कणिक मऊ होते आणि पोळ्या छान फुलून मऊसूद होतात. नंबर 27, तांबड्या भोपळ्याची साल फेकून न देता भाजून त्यात खोबरं, लसूण घालून चटणी बनवा. हे फार चविष्ट लागते. नंबर 28,
पिठलं करताना बेसन आधीच पाण्यात फेटून घ्या, याने मग पिठलं करताना गुठल्या होणार नाहीत आणि ते नीट मिक्स होईल. नंबर 31, तांदूळ साठवून ठेवताना त्यात 4-5 मिरीचे दाणे टाका, कीड लागणार नाही याने आणि वासही येणार नाही. नंबर 31, गव्हाच्या पिठात कोरड्या सुपारीचे तुकडे ठेवल्यास वास चांगला राहतो आणि पीठ जे राहते ते गव्हाचं ते जास्त दिवस टिकून राहील. नंबर 32, शिळी भाजी वाया घालू नका, त्यात कांदा आणि मसाले टाकून थालीपीठासारखा पराठा करा, हे चवेला फार अप्रतिम लागतं. नंबर 33, कोरडसं सुके खोबरे हवेच्या डब्यात ठेवा, फ्रीजमध्ये ठेवलं तर वास खराब होतो आणि साधं झाकण असलेलं डबा चालतो. नंबर 34, सुक्या भाज्या झाकण न ठेवता मंद आचेवर शिजवा, भाजीत पाणी सुटत नाही आणि ती खरपूस होते. नंबर 35, तांदूळ शिजवताना थोडा त्यात लिंबाचा रस घाला, यामुळे भात पांढरा शुभ्र आणि मोकळा होईल, भात चिकटसुद्धा होणार नाही. नंबर 36, बटाटे उकडताना पाण्यात थोडं मीठ आणि हळद घाला, यामुळे बटाटे लवकर शिजतात आणि त्यांची साले सहज निघून जातात. नंबर 37, दूध फाटलं असेल तर फेकू नका, त्यात लिंबाचा रस घालून ढवळून घ्या, जे वर गाठलेले राहिले तेच पनीर गाळून घट्ट बांधलं की तयार. नंबर 38, भाजीत भिजवलेले शेंगदाणे घाला, भाजीची चव वाढते आणि ती पातळ होत नाही. नंबर 39, पाक तयार झाला की ते पाहण्यासाठी थोडं पाणी बाजूला ठेवा, त्यात पाकाचा थेंब टाकून बघा, तो पाण्यात तळाला बसला की आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं. नंबर 40, पीठ साठवताना त्यात थोडी सुंठ टाका, यामुळे कीड लागणार नाही आणि पचनासाठी सुद्धा हे चांगलंच आहे. नंबर 41, ओल्या चटणीपेक्षा चटणी वाळवून पूड करून ठेवा, ती काय होते जास्त दिवस टिकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.